ओबीसी नेते लक्ष्मण हाके आता आपल्या बरोबर आहेत. बीडमध्ये महादेव मुंडे हत्या प्रकरण झालं होतं. त्या प्रकरणामध्ये ज्ञानेश्वरी मुंडेने आवाहन केलं होतं की ओबीसी आणि मराठा समाजाच्या लोकांनी मदत करावी. तर जरांगे पाटील त्यांच्या बरोबर आहेत, मात्र आपण कुठेही ओबीसी नेते म्हणून त्यांच्या बरोबर दिसला नाही. हे बघा, मला जायला काही अडचण नव्हती, पण बीड जिल्ह्यामध्ये आता जे काही प्रकरणं घडतायत त्यामध्ये राजकारण होत आहे. ह्याच जरांगे पाटलांनी त्या मुलींचं ज्या क्लासमध्ये जे शोषण झालं होतं, लैंगिक शोषण, तो प्रश्न हातात घेतला होता का जरांगेंनी? ते त्यांच्या जातीचे होते म्हणून ते गेले नव्हते का तिथं? आम्ही असा प्रश्न विचारायचा का? मुळात ज्ञानेश्वरी मुंडेवरती जो काही अन्याय झालाय त्या अन्यायाचं समर्थन करायचा प्रश्न लक्ष्मण हाकेचा येतो कुठं? प्रश्न येतो फक्त, आता मला सांगा, जो कैलास बोराडे नावाचा धनगर समाजाच्या पोराला लाल सळईनं चटके दिले, भाजलं, त्याला जीव घेण्याचा प्रयत्न केला, तिथं जरांगे गेले होते का? लातूर मधल्या माऊली सोटला भेटायला गेले होते का जरांगे? त्यामुळं हे राजकारण करतायत. कुठल्याही घटनेचं राजकारण करणं हे जरांगेला सवय लागलेली आहे. त्यामुळं आम्हाला कळतं ना. आणि आम्ही कोण आहोत? इथं कायदा सुव्यवस्था आहे ना, इथलं पोलीस प्रशासन आहे. जर इथं एखादा कायदा हातात घेऊन एखादी जर अशी घटना घडत असेल तर तिथलं पोलीस डिपार्टमेंट करतंय काय? त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास आहे ना. आंदोलन उभं करायचं तर एथिकल, लिगल असं काय असेल तर आम्ही त्यामध्ये निश्चित अन्याय होत असेल तर आम्ही निश्चित पुढे जाऊ ना. पण राजकारण जर तुम्ही करत असाल, एक ठराविकच प्रकरण घ्यायचं आणि त्याचे उट्टे काढत बसणे, राजकारण करत बसणं, जातीवाद पसरवणं, असं जर त्याला काय वास येत असेल तर लक्ष्मण हाकेने गेलंच पाहिजे असं काय आहे का? त्यामुळं त्या ज्ञानेश्वरी मुंडेंच्या बाबतीत जे काही घडलंय ते कुणाच्याही बाबतीत घडू नये असं म्हणणारा मी कार्यकर्ता आहे. पण राजकारण जर तो कोण करत असेल, अनेक प्रश्न आहेत ना. आम्ही लिगल प्रश्नावर लढतोय, संविधानिक प्रश्नावर लढतोय, आरक्षणाच्या प्रश्नावर लढतोय, महाज्योतीच्या प्रश्नावर लढतोय. एखाद्या प्रश्नावर त्यांनी लढलं तर काय अडचण काय आहे त्यात? हे बघा, कुठलंही पोलीस डिपार्टमेंट असो, त्यांनी एखादा गुन्हा घडू नये त्याच्या अगोदर प्रिव्हेन्शन बेटर देन क्युअर. एखादी घटना घडू नये म्हणून तुमची दहशत असली पाहिजे ना. आमच्या सांगोल्याला एक आता पी आहे, त्या पीआयचं काम असं आहे की घटना घडायच्या अगोदर त्यांनी रिमांड घेतलंय एका गुन्हेगाराचं. घटना घडू नये म्हणून तुम्ही काय करणार आहात की नाही? घटना घडल्यावर तुम्ही एवढी जर तुमची धावपळ होत असेल, त्याच्या अगोदर काढा ना बोर्डवरचे, सर्टिफिकेटचे, हिस्ट्री शीटर, सगळे गुन्हेगार एकदा बोलवा, एकदा कायद्याचा धाक दाखवा. फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि ते काय खाली येऊन असा गुन्हा करा असं म्हणत नाहीत किंवा असे फेल्युअर त्याचं त्यांना समर्थन करता येणार नाही. ते मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्राचं लीड करतायत. प्रशासनाचं काम आहे, प्रत्येक तालुक्याच्या पीआयचं, जिल्ह्याच्या एसपीचं हे काम आहे ना. त्यामुळं पोलिसांचा धाक असला पाहिजे. घटना घडल्यावर जर पोलिसांची धावपळ होणार असेल, त्याच्या अगोदर ज्यावेळी एखादा एसपी, एखादा पीआय ज्यावेळी एखाद्या पोलीस स्टेशनची जबाबदारी घेतो त्यावेळी त्यांनी ती हिस्ट्री चेक केली पाहिजे आणि अगोदर काही उपाय योजले पाहिजेत ना. जरांगे पाटील 29 ऑगस्टला मुंबईकडे मोर्चा काढतायत आरक्षणासंदर्भात. तुम्ही म्हणाला होता की त्यांनी मोर्चा काढला की मी मोर्चा काढणार, तसं आपलं काय आता नियोजन आहे? आम्ही मोर्चा नाही काढणार, आम्ही संघर्ष यात्रा काढणार. जरांगेच्या समोर काका पवारांच्या सांगण्यावरनं पंचायत राजच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पोलरायझेशन करण्यासाठी ते जर काय जाणार असतील मुंबईला, कारण लिगल त्यात काहीच नाही, तर आम्ही ओबीसी लोकांना जर बोगस कुणबी सर्टिफिकेटद्वारे ओबीसी मधून जर माणसं उद्या निवडणुकीला उभी राहिली, आमची लाईन आहे, टॅग लाईन आहे, मूळ ओबीसीनी मूळ ओबीसीला मतदान करायचं. जे पक्ष बोगस कुणबी सर्टिफिकेट घेऊन अलीकडच्या कालावधीत ज्यांनी कुणबी सर्टिफिकेट काढले आणि त्याला जर उमेदवाऱ्या दिल्या तर त्याच्या विरोधामध्ये मग तो कुठल्याही पक्षाचा माणूस असो त्याला बायकॉट करणार, त्या पक्षाला मी मतदान करणार नाही. आणि हे सगळं पर्क्युलेशन होण्यासाठी, लोकांना अवेअरनेस येण्यासाठी आम्ही महाराष्ट्रामध्ये 2200 किलोमीटरची यात्रा काढतोय. कधी असणार ते यात्रा? जरांगेंचं आंदोलन सुरू झालं की आमचं आंदोलन सुरू. कुठून याची सुरुवात? याची सुरुवात एकतर दोन ठिकाणून सुरुवात करायचा आमचा प्लॅन तयार झालेला आहे. एकतर आम्ही मातृतीर्थ सिंदखेड राजावरून सुरू करू, अदरवाईज आमचं बहुजनांचं सगळ्यांचं तीर्थक्षेत्र असलेल्या, एक ऊर्जास्थळ असलेल्या माळेगावच्या खंडोबावरून सुरू करू. मराठा समाजावर आरक्षणाची कृपादृष्टी का असं काही याचिकाकर्त्यांनी सवाल केलेला आहे, त्यांनी एक याचिका दाखल केलेली, कसं बघताय? खरं तर मराठा समाज हा डॉमिनेटिंग कास्ट असणारा महाराष्ट्रातला समाज आहे. गेल्या शेकडो वर्षाच्या कालावधीमध्ये मराठा समाज हा राज्यकर्ती जमात आहे. भारताला स्वातंत्र्य मिळालं, संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाला तेव्हापासून या महाराष्ट्रातलं सहकार क्षेत्र, एज्युकेशन क्षेत्र, राजकारण, जिल्हा परिषदापासून पंचायत समित्यापासून ते महाराष्ट्राच्या विधानसभा लोकसभापर्यंत सर्व राजकीय स्थळं यांच्या हातात आहेत, कारखानदारी यांच्या हातात आहे.
त्यामुळं मराठा समाज सामाजिक दृष्ट्या जोपर्यंत मागासपूर्व करू शकत नाही तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला मिळण्याचं कारणच येत नाही. हे मी कित्येक वर्ष सांगत आलोय. त्यामुळं राज्यकर्त्या लोकांनी मतदानासाठी, आपण निवडून येण्यासाठी, आपला पक्ष सत्तेत येण्यासाठी हे बेकायदा कृत्य, एससीबीसी सुद्धा बेकायदा आहे आणि कुणबी सर्टिफिकेट वाटणं बेकायदा आहे. हे बेकायदा आहे सगळं. एससीबीसी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस म्हणजे एससीबीसी. मग ओबीसी काय आहे? सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस. ओबीसीची काय डेफिनेशन? एससीबीसीचीच आहे. त्यामुळं हे बेकायदा आहे, घटनाविरोधी आहे, निवडणुका जिंकण्यासाठी आहे, झुंडशाहीला बळी पडून ही कृत्य केली गेलेली आहेत. पण शोषित वंचितांचं मात्र प्रचंड नुकसान या महाराष्ट्रामध्ये होत आहे. ओबीसी नेते धनंजय मुंडे पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी लॉबिंग करतायत. काय कसं वाटतं? अजून हे निकाल लागायचा केस आहे, वाल्मिक कराडचं प्रकरण आहे, महादेव मुंडे प्रकरण आहे, मात्र ते पुन्हा एकदा मंत्रिपदावर येण्याकरता त्यांचं लॉबिंग सुरू आहे. हे बघा, राजकीय निर्णय आहे तो. त्यांच्या सत्ताधारी पक्षाला कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचं आणि कुणाला बाजूला ठेवायचं ते त्यांचे निर्णय आहेत. आमची एक ओबीसी आंदोलक म्हणून अशी मागणी आहे, आपली माणसं तिथपर्यंत पोहोचली पाहिजेत. पण पोचून चालणार नाही. आत्ताच्या मंत्रिमंडळात अनेक ओबीसी मंत्री आहेत, पण ओबीसींचे प्रश्न महायुतीला निधी नाही मिळाला. शेवटी आम्ही समुद्रात उड्या घेतल्या, आम्हाला नोटीस निघाले, पोलीस नोटीस घेऊन. आता सध्या मी पंढरपूरमध्ये पुण्याच्या घरी आलेले आहेत पोलीस. आता म्हणजे कष्ट करायचं आम्ही, आंदोलनं करायची आम्ही, आणि सत्तेमध्ये तूप रोटी खायला मात्र अजितदादा पवार, त्यांचे कार्यकर्ते, अनेक मंत्री, लाभार्थी वेगळे आणि कष्ट करणारे आम्ही. हे आम्हाला कळलेलं नाही. आमच्या पोरांना महाज्योतीच्या माध्यमातून PhDचा स्टायपंड द्यायला सरकार तयार नाही, वसतिगृह द्यायला तयार नाही. 20 महामंडळ आहेत महाराष्ट्रात ओबीसींची. त्या 20 महामंडळांना अध्यक्ष मिळेना त्यांना. निवडणुकीच्या अगोदर मात्र प्रत्येक जातीच्या नेत्याला बोलवलं, महामंडळ निर्माण. प्रत्येक जातीच्या नेत्याला बोलवलं, महामंडळ निर्माण. त्याला आजपर्यंत त्याला अध्यक्ष त्यांना नेमता आलेला नाही. हे काय असं हे चुकीचं आहे. जे चाललंय ते चुकीचं आहे. वाहतुकीला परत आणण्याकरता सगळीकडे आंदोलन चालू, स्वाक्षरी मोहीम चालू, आज मोर्चा देखील निघालाय. काय तुम्हाला वाटतं? जनभावना या महाराष्ट्रामध्ये एका प्राण्यासाठी एवढ्या प्रमाणात माणसं रस्त्यावर उतरतात, हे खरं जगानं आदर्श घेण्यासारखं हे उदाहरण आहे. मीही मला जमलं तर पुढच्या एखाद्या आंदोलनामध्ये मी तिथं सहभागी होईल. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.